नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, मराठीच्या पेपरमध्ये जाहिरात लेखन कशी करावी हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? त्याचं उत्तर आज आपण बघणार आहोत. खरं तर या ठिकाणी जाहिरात लेखनसाठी विषय असा दिला होता की गारवा नावाचं एक आईस्क्रीम पार्लर आहे आणि त्यासाठी तुम्हाला जाहिरात लेखन करायची आहे आणि 5 मार्कांसाठी आपण जाहिरात लेखन करतो. मग आता जाहिरात लिहिताना एक बेसिक काही नियम आहेत की जाहिरात अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे, जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असल्या पाहिजेत, जसं की फॉर एक्झाम्पल ऑफर काय आहे, हे ठिकाण कुठे आहे, नंबर काय आहे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी असल्या पाहिजेत. तरच आपण ती जाहिरात जी आहे तर ती प्रॉपर आहे असं मानू शकतो. जर तुम्ही फोन नंबर नाही दिला, तुम्ही ॲड्रेस नाही दिला, तर लोक ते कुठे शोधत येणार? म्हणजे त्यांच्याकडे पाहिजे ना, ते दुकानामध्ये कसं येणार? सो अशा पद्धतीने तुम्हाला जाहिरात काढायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बरेचसे एलिमेंट्स बघायला मिळतात. हे तुम्ही नाही काढले तरी पण चालणार आहेत. हे फक्त एक्स्ट्रा अट्रॅक्शनसाठी एलिमेंट्स आहेत, कारण ही जाहिरात लहान मुलांसाठी स्पेसिफिकली असू शकते. सो त्यांना अट्रॅक्ट करावं यासाठी हे एलिमेंट्स आहेत. बाकी इतकं सगळं ड्रॉ करणं कंपल्शन नाही आहे, पण अर्थात तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्याला अट्रॅक्टिव्ह करू शकता. आता बघा, आईस्क्रीम जे आहे तर ते सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे, म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे. कुठले? गारवा आईस्क्रीम. आता या ठिकाणी गारव्याला पण असं छान खाली काय म्हणत आपण थंड असं दाखवण्यासाठी असे ड्रॉपलेट्स पडताना दाखवलेले आहेत. असं एक इमॅजिन करायचं आहे की ते आईस्क्रीमची क्रीम वगैरे आहे. सो असं तुम्ही काहीतरी ड्रॉ करू शकता. आता अर्थात आईस्क्रीम पार्लर आहे म्हणून आसपास काही आईस्क्रीमचे एलिमेंट्स दाखवलेले आहेत. असं काहीसं आईस्क्रीम आहे. बेसिकली हे सगळं तुम्हाला ना पेनाने ड्रॉ करायचं आहे. यातल्या काही गोष्टी पेन्सिलने ड्रॉ केलेल्या आहेत, ज्या की इतक्या क्लिअर नाही आलेत व्हिडिओमध्ये. बट तुम्हाला मात्र तुमची जाहिरात पेनानेच पूर्णतः ड्रॉ करायची आहे, लिहायची आहे पूर्णतः पेनाने. हे एलिमेंट्स पण तुम्हाला पेनानेच दाखवायचे आहेत. आता या ठिकाणी बघा, आईस्क्रीम पार्लर हे झालं त्या आईस्क्रीमच्या दुकानाचं नाव. सो याचा फॉन्ट नेहमीच इतर फॉन्टपेक्षा मोठाच असला पाहिजे. त्यानंतर एखादं 4 ओळी असेल, एखादी कविता असेल किंवा काही पण स्लोगन टाईप काहीच असेल. फॉर एक्झाम्पल, थंडा थंडा कूल कूल आईस्क्रीम थंडगार, खाऊन बघा तुम्ही आहे मजेदार. सो बेसिकली हे जे एक काही पण तुम्ही असे एक ओळी तयार करू शकता. आठवल्या तर ठीक आहे, नाही आठवल्या तरी पण काही कंपल्शन नाही आहे. हे फक्त आणि फक्त आपली ॲडव्हर्टाइजमेंट अजून जास्त अट्रॅक्टिव्ह व्हावी, जाहिरात अजून चांगली आकर्षक व्हावी किंवा लोकांनी वाचून त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण पण आईस्क्रीम खायला जाऊयात, यासाठी हे सगळे एलिमेंट्स ॲड केलेले आहेत. आता बघा, खास सवलत काय आहे की आईस्क्रीमच्या खरेदीवरती 15% सूट आहे आणि दिनांक दिले की कधी असणार आहे. आता रोज तर आपण 15% सूट नाही देऊ शकत ना. सो काहीतरी एक स्पेशल दिवस असेल. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी दिनांक सांगितली 29 मार्च 2020 सांगितली आहे आणि वेळ दिलेली आहे 11 ते 5च्या मध्ये. सो या वेळेत जर तुम्ही या तारखेला आलात तर तुम्हाला ही सूट मिळणार आहे. सो असं स्पेसिफिकली मेन्शन करायचं. आता या ठिकाणी रँडम तारीख घेतली आहे. तुम्ही कुठलं तरी एखादं ओकेजन घेऊ शकता, कुठला तरी दिवस घेऊ शकता, बालदिन घेऊ शकता तुम्ही की त्या दिवशी तुम्हाला ऑफर द्यायची आहे किंवा कुठलाही दिवस तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता आमचे दरपत्र, म्हणजेच काय की प्रत्येक आईस्क्रीम किती रुपयांना आहे हे पण तुम्ही म्हणजे अजून ट्रान्सपरन्सी पण दाखवू शकता. म्हणजे जर ग्राहकांना माहिती असेल ऑलरेडी की बाहेर हे चॉकलेटचं बार 50 रुपयाला मिळतं पण तुमच्याकडे 20 रुपयाला आहे, तर ऑब्व्हियसली ते ग्राहक तुमच्याकडे ते टेस्ट करायला येणार. सो मग चॉकलेट बार 20 रुपयाला आहे, बदाम कुल्फी 20 रुपयाला, ऑरेंज कॅन्डी 15 रुपयाला. सो बेसिकली असं साधारणतः एक मेन्यू कार्डप्रमाणे तुम्हाला दरपत्रक द्यायचं आहे. ठीक आहे. आता ह्या बघा, आईस्क्रीममध्ये काय लिहिलं आहे की लहान मुलांना चॉकलेट मुफ्त. म्हणजे आता या ठिकाणी अजून एक बेनिफिट आहे की जर लहान मुलं सोबत आली तर त्यांना काहीतरी चॉकलेट मिळणार आहे. ठीक आहे. आता ठिकाण म्हणजे कुठे यायचं आहे ग्राहकांनी, तर वर्तकनगर नाका आहे, गाळा नंबर 293 आहे, गारवा आईस्क्रीम पार्लर, ठाणे पश्चिम 6. संपर्क क्रमांक द्यायचा आहे. हा पुढे XX लिहिलेला आहे, कारण अर्थात आपण काय नंबर लिहिला ना, 1 2 3 4 असं पण लिहू शकता किंवा असा नंबर लिहिला तरी पण चालेल, फुल नंबर लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे. ईमेल ID द्यायचा आहे, कारण व्हॉट इफ एखाद्या मोठ्या कंपनीला तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल किंवा कुठल्या तरी मोठ्या इव्हेंटसाठी तुम्हाला कोणीतरी ऑर्डर सेंड करणार असेल तर ते लोक तुम्हाला ईमेल पण करू शकतात. सो अशा पद्धतीने जाहिरातीमध्ये हे सगळे एलिमेंट्स असले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही म्हणजे एक डिस्क्रिप्शन देऊ शकता की हे नक्की काय आहे किंवा कोणासाठी आहे, तर ते आपण दिलं. त्यानंतर त्या दुकानाचं नाव जे काही असेल ते, त्यानंतर एखादं काही कविता घोषवाक्य तुम्हाला आठवलं तर ते लिहू शकता. त्यानंतर तुम्ही जेव्हा जाहिरात लिहिता तेव्हा ते कशाबद्दलची आहे, खाण्यासंदर्भात असेल तर दरपत्र असेल किंवा काही गणवेशाबद्दलची असेल तर त्याचंही तुम्ही सवलतीसाठी किंवा दरपत्र वगैरे काहीतरी देऊ शकता. आता अर्थात ते प्रत्येक कपड्यानुसार बदलेल, पण तुम्ही असं काहीतरी लॉजिक लावू शकता. सवलत जी असेल तिला छान असं हायलाईट करून लिहायचं आहे, कारण त्यासाठी लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत, तुमच्या दुकानाकडे अट्रॅक्ट होणार आहेत. प्लस सवलत किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे, वेळ काय आहे ते मेन्शन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्ता मेन्शन करायचा आहे, फोन नंबर आणि ईमेल ID तुमच्या जाहिरातीमध्ये असलंच पाहिजे. अदरवाईज मग ती जाहिरात कन्सिडर नाही केली जाणार पूर्ण मार्कांसाठी. सो तुम्ही जर या पद्धतीने जाहिरात लिहिली तर तुम्हाला छान आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत.
या ठिकाणी थोडेसे एलिमेंट्स जास्त झालेले आहेत, तुम्ही ते कमी करू शकता. एखादा दुसरा आईस्क्रीम कमी करा आणि खाऊन या. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला कळलं असेल की आपण जाहिरात लेखन कसं करू शकतो. याच्या व्यतिरिक्त अजून कुठला टॉपिक तुमच्याकडे असेल तर तुम्ही तोही सेंड करू शकता. आणि साधारणतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात लिहिताना त्याला छान असा बॉक्स करायचा आहे आणि तिच्या आतच लिहायची आहे. आता या ठिकाणी बॉक्सच्या आत पण आकार काढलेला आहे. हा आकार नाही काढला तरी पण चालणार आहे. सरळ बॉक्सच्या आतमध्ये जाहिरात लिहायला घेतली तरी पण चालेल, कारण आय नो की एक्झाममध्ये इतका वेळ नसणार आहे की तुम्ही एवढी सगळी चित्रकारी करू शकाल. सो सिम्प्लिफाईड व्हर्जन असलं या जाहिरातीचं तरी पण चालणार आहे. एखाद दुसरा आईस्क्रीम पण सफिशियंट आहे. हे आता छान आरामसे फुरसतने बैठकी बनवल्यामुळे तिला एवढे छान एलिमेंट्स आहेत. बट एवढं करायची काही गरज नाही आहे. सिम्पल असेल तरी पण चालणार आहे, कारण जे लिहिलं आहे त्याला मार्क्स आहेत बेसिकली. हे तर जस्ट एक अट्रॅक्शन म्हणून आपण ते एलिमेंट्स टाकलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.